जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जिल्हा स्टेडियमवर झालेला राजपूत सरांचा आज आपण पेपर बघणार आहे. त्याच्यामध्ये आपण मॅथ आणि रिझनिंगचं सॉल्युशन बघू. तर बघा, त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणारे 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल म्हणते. आपली स्पीड किती आहे म्हणते, 40 किलोमीटर स्पीड आहे म्हणते. 400 मीटर मालगाडीची लांबी आहे प्लस 400 मीटर पुलाची लांबी आहे. याला ओलांडण्यास किती वेळ लागेल म्हणते. तर बघा, आता 400 आणि 400 किती झाले, 800 मीटर झाले. किती झाले, 800 मीटर झाले. आपली काय स्पीड किती आहे, 400 किलोमीटरनं आपल्याला जायचं आहे. तर 40 किलोमीटरनं आपल्याला काय जायचं आहे, एका किलोमीटर आहे. आता किलोमीटरला काय करायचं, आपण पहिले मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. मीटरमध्ये कन्वर्ट करायसाठी काय करायचं असतो, आपण 518 आपण याला भाग देत असतो. 518 भाग देत असतो. मग हे 18 काय जाणार, वरतं जाणार आहे. हां, हे 18 खालचे कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. आता याला भाग द्यायचा, 0 न 0 कॅन्सल, 4 1 4, 4 2 8, 5 1 5, 5 चौक 20. इथे किती झाले, 18 चौक 72. हे किती आलं, सेकंदमध्ये येऊन जाणार. मग ह्याच्यात सेकंद 72 सेकंद आले. आता काय आपल्याला खाली ऑप्शनमध्ये दुसरं दिलेलं आहे, मिनटामध्ये दिलेलं आहे. आता करायचं, आता कन्वर्ट येते. एका 60 सेकंद प्लस काय आहे, 72 सेकंद आहे. 60 सेकंद म्हणजे काय असते, 1 मिनिट असते. प्लस काय आहे, 72 सेकंद. म्हणजे आपलं उत्तर काय, 1 मिनिट 12 सेकंद. आपलं काय, 60 सेकंद प्लस 12 सेकंद म्हणजे काय, 1 मिनिट असते. 1 मिनिट 12 सेकंद हे काय आपलं उत्तर. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे आपल्याला. मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या 2 गाड्यापैकी ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7:30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 किलोमीटर वेगाने 8:30 वाजता सुटली. तर एकमेकास ते किती वेळा ओलांडते म्हणते. काय, मुंबईहून कुठं चालली म्हणते, ते नागपूरला चालली म्हणते गाडी. पहिली गाडी काय म्हणते, 60 किलोमीटर तिचं काय वेग आहे म्हणते, आणि ते किती वाजता चालली, ते 7:30 वाजता चालली. दुसरी गाडी म्हणते तिचा वेग किती आहे, 75 किलोमीटर तिचा वेग आहे म्हणते. ते किती चालली, 8:30 वाजता चालली म्हणते. आता काय करायचं आपल्याला, आता पहिल्या गाडीला काय करायचं, दुसऱ्या गाडीच्या टायमाच्या एवढं करून टाकायचं. आता इथं काय 8:30 वाजता झाली, 7:30 वाजता चालली, म्हणजे इले काय करावं लागतं, 1 घंटा आणखी चालवायचे आहे. हिची स्पीड किती आहे, 60 किलोमीटर पर घंटा आहे. तर मग एका घंट्यात किती चालणार, ते 60 किलोमीटर चालली. एका घंट्यात किती गेली, ते 60 किलोमीटर गेली. आता काय करायचं, 75 - 60 करायचे. म्हणजे त्या दोघांमधले काय करायचे, स्पीड मायनस करायचे. म्हणजे त्या दोघांमधली स्पीड किती येते, डिफरन्स किती येते दोघांच्या स्पीडमध्ये, 15 किलोमीटरचं येते. मग हे 15 किलोमीटरनं काय करायचं, जेवढे आपलं अंतर निघालेलं आहे त्याला काय करायचं, 15 किलोमीटरनं भाग देऊन द्यायचं. 15 × 15, 15 चौक 60. म्हणजे आपल्याला एकूण किती तास लागले, 4 तास लागले. मग आता हे 4 तासले काय करायचं, दुसऱ्या गाडीचे जे टाईम राहते त्याच्यात काय करायचं, 4 तास प्लस करून टाकायचे. मग किती आला आपल्या आन्सर, 12:30. म्हणजे आपली गाडी एकमेकांना कधी मिळणार, ते मग 12:30 12:30 वाजता. नंतरचा क्वेश्चन आहे आपल्याला. 12 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात म्हणते. तेच काम 16 मजूर 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील म्हणते. तर काय म्हणते, 15 मजूर 8 तास काम करून किती दिवसात करते म्हणते, 18 दिवसात पूर्ण करते म्हणते. तर म्हणते 16 मजूर 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करेल म्हणते. बस आपल्याला काढायचं आहे. आता बघायचा, 9 1 9, 9 2 18, 9 2 18, 16, 8 1 8, 8 2 16, 2 न 2 कॅन्सल झालं. म्हणजे किती दिवस लागला त्याला, 15 दिवस लागणार. किती दिवसात पूर्ण करेल मग ते, 16 मजूर 9 दिवस काम करून 15 दिवसात ते काम पूर्ण करणार. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आपल्याला काय म्हणते, मुलगी व आई याच्या 5 वर्षापूर्वी वयाचे गुणोत्तर किती म्हणते. मुलगी आहे व आई आहे, हां, त्यांचं काय म्हणते, 5 वर्षापूर्वी वयाचे गुणोत्तर किती आहे म्हणते, 1:5 आहे म्हणते. 5 वर्षापूर्वी किती आहे, 1:5 आहे म्हणते.
नंतर काय म्हणते 5 वर्षानंतर त्यांचं वयाचं गुणोत्तर किती होते म्हणते 2:5 होते म्हणते. तर ते मुलीचे आजचे वय किती म्हणते मुलीचे आजचे वय काढायचे आहे म्हणते. अशा वेळेस काय करायचं ह्याचा पहिलेपणाचं डिफरन्स पाहायचा म्हणजे फरक पाहायचा याच्यामध्ये बरोबर आहे का फरक बरोबर नसला तर तो फरक बरोबर करायचा. 5 आणि 1 मध्ये कितीचा फरक आहे 4चा फरक आहे. 5 आणि 2 मध्ये कितीचा फरक आहे 3चा फरक. हा फरक बरोबर आहे का नाही तर मग काय करायचा हा फरक वरच्या संख्येने गुणाचा करायचा हा फरक खालच्या संख्येने गुणा करायचा. मग आता वरच्या संख्येने गुणा केला 3 1 3 3 5 किती होते 15 ठीक आहे. 4 2 8 4 5 किती होते 20 म्हणजे याच्यात डिफरन्स कितीचा आहे 5चा डिफरन्स आहे. याच्यात डिफरन्स कितीचा आहे 5चा डिफरन्स आहे म्हणजे फरक कितीचा आहे 5चा. आता हे ह्या दोघांची काय करायची प्लस करायची. 5 आणि 5 किती झाले 10. 5ची व्हॅल्यू कितीची बरोबर दिलेली आहे 10च्या बरोबर. मग पहिले 5नं भाग द्यायचे 5 1 5 5 2 10. मग आपल्याला 1ची व्हॅल्यू किती आली 2 आलेली आहे. मग काय करायचं आता आपल्याला मुलीचे वय काढायचं आहे. कायचं काढायचं मुलीचे वय. तर मुलीचे हे का 5 वर्षानंतर वय किती आहे मुलीचं 8 वर्ष आहे. तर मग याला काय करायचं 2नं गुणाकार करणं 8 2 किती होते 16. हे काय झालं वय 5 वर्षानंतरचं वय आहे काय आहे 16 5 वर्षानंतरचं वय. परंतु आपल्याला काय पाहिजे आजचं वय पाहिजे म्हणून काय करायचं याच्यातून 16तून 5 मायनस करायचं मग किती येते 11. तर मग आपला मुलीचं आजचं वय किती आहे मग 11 वर्ष आहे. किती आहे 11 वर्ष ठीक आहे. आपल्याला नंतरचा क्वेश्चन आहे x + y². x + y². याची काय आपल्याला व्हॅल्यू काढायला सांगितली. काय असते याचं काय असते फॉर्म्युला बघा. आता याची व्हॅल्यू काय निघते पहिलं काय असते x² प्लस काय असते y² प्लस काय असते 2xy. याचं उत्तर काय आलं आपलं x² + y² + 2xy ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आपल्याला काय म्हणते एक मोटार 1.5 तासात म्हणते 90 किलोमीटर जाते तर ती 4 तासात किती अंतर पार करेल म्हणते. तर बघा आता 1.5 तास म्हणते मिनटामध्ये कन्वर्ट करायचं. 1.5 तास काय असते मिनटामध्ये किती असते 90 मिनिट. 1.5 तास म्हणजे मिनटात किती असते 90 मिनटात ते किती जाते म्हणते 90 किलोमीटर जाते म्हणते. हां तर आता काय म्हणते आपल्याला 4 तासात म्हणजे आता 4नं आपल्याला 60नं गुणून टाकायचं. एका तासात किती मिनटं असते 60 मिनटं 4 24 म्हणजे 240 मिनटात ते किती किलोमीटर जाते. आता बघा 90 मिनटात ते किती चालले 90 किलोमीटर म्हणजे कितीचा गुणा झाला इथं 1चा गुणा झाला. आता 240 मिनटात किती जाणार मग ते 240 किलोमीटर जाणार ठीक आहे. कितीचा गुणा होणार इथंही 1चा गुणा होणार ठीक आहे. तर आपलं मग उत्तर काय आहे 240 किलोमीटर जाणार ते ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आपल्याला काय म्हणते गहू व तांदूळ यांच्या पोत्याचे सरासरी वजन किती आहे म्हणते 60 किलोग्राम आहे म्हणते. गहू आणि काय म्हणते गहू प्लस तांदूळ यांचे सरासरी वजन किती आहे 60 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर काय म्हणते तांदूळ व ज्वारी तांदूळ प्लस ज्वारी याचं सरासरी वजन किती आहे म्हणते 80 किलोग्राम आहे म्हणते ठीक आहे. नंतर काय म्हणते गहू व ज्वारी याच्या पोत्याचे एकूण वजन. गहू व ज्वारी काय म्हणते गहू हे काय म्हणते गहू प्लस ज्वारी यांचे एकूण वजन विचारून आले. एकूण वजन किती आहे आपल्याजवळ 140 किलोग्राम आहे म्हणते. तर काय म्हणते गहू ज्वारी व तांदूळ याचे पोत्यांचे सरासरी वजन किती म्हणते ठीक आहे. तर आता आपल्याला काढायचं आहे. तशा वेळेस काय करायचं आपण हे गहू व ज्वारीचे एकूण वजन आहे तर आपण यांची काय सरासरी काढून घेऊ. सरासरी काढायसाठी काय आलं किती जण आहे 1 आणि 2 दोन्हीला भाग दिला 1 2 2 14 म्हणजे यांची सरासरी किती आली गहू व ज्वारीची बघायचं. आता गहू प्लस ज्वारी यांची सरासरी किती आली 70 आली ठीक आहे. आता काय करायचं हे तिघांची काय सरासरी प्लस करून घ्यायची. एकूण सरासरी आपण प्लस करायची काय निघते मग आपलं तिघांचं वय निघून जाते ठीक आहे. 0 0 0 किती होते 0 7 आणि 8 15 15 आणि 6 किती होते 21. हे काय झालं आहे तिघांचं वय आलेलं आहे म्हणजे हे गहू तांदूळ आणि ज्वारीचं हे काय झालं वय आलं. हे किती जण 1 2 3 तर मग काय करायचं आहे 3नं भाग देऊन द्या. 3 1 3 3 7 21 उत्तर काय आलं मग आपलं 70 kg उत्तर आलं. किती आलं 70 kg ठीक आहे.
त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आपल्याला काय आहे 6400 बरोबर आहे म्हणते हे 0.4चा क्यूब हां गुन्हेला काय आहे 10ची पावर x आहे म्हणते हां. तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. ठीक आहे. तर काय आहे 6400 आता हे काय 4/10चा क्यूब आहे काय आहे 4/10चा क्यूब आहे गुन्हेला काय 10x आहे. आपल्याला 6400 दिलेलं आहे इथं. आता याची व्हॅल्यू काढायचं. पहिले काय करायचं 4चा क्यूब किती येते 64 येते. ठीक आहे. 10चा क्यूब किती येते 1000 येते गुन्हेला काय 10ची पावर x आहे. हे कायच्या बरोबर आहे म्हणते 6400च्या बरोबर आहे. हे काय म्हणा इकडे गेल्यावर काय येणार इकडे गुणाकारमध्ये चालले जाईल. हे इथची पावर काय इकडे गुणाकारमध्ये हे गेले मग 1000 इकडे गुणाला इथचे 1000 कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. आता काय 64 कॅन्सल झाले. आता काय 1 2 3 4 5 मग इकडे 10ची पावर किती आली 5 आली. हे बरोबर काय 10ची पावर 1च्या बरोबर आहे. तर 1ची पावर किती येणार मग हे वरची 1ची पावर किती आली 5. आपला आन्सर किती येणार आहे 5 येणार. आता नंतरचा क्वेश्चन आहे आपल्याला एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 10% दोन्ही विषयामध्ये नापास झाले म्हणते. तर दोन्ही विषयाच्या घेतलेल्या या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी पास झाले म्हणते उत्तीर्ण झाले म्हणते. तर बघा आता काय आहे म्हणते गणित विषयात किती टक्के नापास झाले 30% नापास झाले म्हणते. नंतर काय म्हणते इंग्लिश विषयात म्हणते 20% नापास झाले म्हणते. आणि एकूण किती झाले म्हणते 10% एकूण नापास झाले म्हणते. ठीक आहे. तर आता काय करायचं असे गोल पाडून द्यायचा हां. आता दोघांपैकी गणित व इंग्लिशमध्ये किती टक्के नापास झाले 10% झाले म्हणते. एकूण गणितात किती टक्के नापास झाले म्हणते 30%. 10% तर झालेलं आहे इथं मग किती होणार 20% आणखी नापास होणार. ठीक आहे. आता इंग्लिशमध्ये एकूण किती झाले म्हणते 20%. इथं 10% झाले तर इथं किती येणार मग 10%. म्हणजे आपले एकूण किती टक्के नापास झाले 20 आणि 10 30 आणि 10 40 म्हणजे एकूण किती झाले 40%. आणि आपले किती टक्के असते 100%. 100% पैकी 40% नापास झाले तर मग 5 किती होणार 60% एवढे विद्यार्थी काय झाले पास झालेले आहे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन काय आपल्याला एक रेडिओ म्हणते 920 रुपयाला विकला तेव्हा त्यास 15% नफा झाला तर त्या रेडिओची किंमत किती आहे म्हणते. काय म्हणते 920 रुपयाला आपण विकला तर आपल्याला काय म्हणते 15% नफा झाला म्हणते. हां 100ची वस्तू होती आपण 15% नफ्याने विकली तर म्हणजे काय 15% नफा झाला. म्हणजे हे काय हे 115ची व्हॅल्यू आहे. तर आपल्याला काय काढायचं 100ची व्हॅल्यू काढायची आहे बस. तर भाग द्यायचा 23 5 किती होते 115 होते 23 चोक किती होते 92 होते 5 1 5 5 8 किती होते 40. म्हणजे आपली पहिली किंमत काय होती त्याची 800 रुपये होती. किंमत किती होते पहिले 800 रुपये. ठीक आहे. आता काय दिलेलं आहे आपल्याला 1996ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1900 काय आहे तिथं ऑप्शनमध्ये 1919 आहे पण तिथं उत्तरमध्ये ऑप्शन काय होतं 1999 होतं. ठीक आहे. 1999ची सुरुवात कोणत्या वाराने होईल म्हणते. काय म्हणते 1996ची सुरुवात म्हणते सोमवारने झाली. ठीक आहे. तर काय म्हणते 1999ची सुरुवात ठीक आहे कोणत्या वाराने होईल म्हणते. ठीक आहे. तर आपल्याला बघायचं आता काय 96च्या नंतर कोणता 97 येते वर्ष 97च्या नंतर 98 98च्या नंतर काय येते 99. किती वर्ष झाले एकूण 3 वर्ष. परंतु काय आहे 96 हे काय एक लीप वर्ष आहे म्हणून +1 किती झाले मग एकूण वर्ष आपल्याला 4. मग याच्यातनी सोमवारमध्ये काय करायचे 4+ करून टाकायचे. किती येते सोमवारमध्ये 4+ केले तर मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार. तर आपला ॲन्सर काय येणार आहे मग शुक्रवार येणार आहे. ॲन्सर शुक्रवार येणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथं आता ऑप्शनमध्ये दिलेलं आहे आपल्याला 1996 आहे आणि इथं काय दिलेलं आहे 1919 दिलेलं आहे. 1996 सोमवार होता तर 1919ला कोणता वार येतं आपण ते पण काढू. आता काय आहे काय करायचं अशा वेळेस 96मधून 19 मायनस म्हणजे 1996मधून 1919 मायनस केल्यावर किती येते आपले बघा 16तून 9 गेले किती उरले 7 उरले. हातचा आला 1. 9तून 2 गेले किती उरले 9तून 2 गेल्यावर किती उरले 7 उरले. ठीक आहे. हे काय -77 वर्ष. त्याच्यानंतर काय आहे
याच्यातनी लीप वर्ष पाहायचे, लीप वर्ष किती आहे म्हणून. तर काय करायचं, याला 4नं भाग देऊन द्यायचं. 4 एक 4, 4 9 36, म्हणजे इथं किती आहे 19 लीप वर्ष आहे. परंतु हे 1996मध्ये फेब्रुवारी महिना गेला काय, सोमवार नाही गेला. तर जानेवारी महिन्यातला पहिला दिवस सोमवार विचारला आपल्याला. 1996 पण आहे याच्यातनी. मग काय करायचं, याच्यातून मायनस करायचं. म्हणजे आपण एकूण लीप वर्ष किती आलेले आपले 18 लीप वर्ष, आणि एकूण वर्ष किती आहे 77 आहे. तर मग काय करायचं, अशा वेळेस 7नं भाग जाते. जर 7नं भाग जात असेल तर पूर्णपणे ती संख्या घ्यायची नाही, आणि जेवढे उरले ते संख्या घ्यायची. तर बघा आता 7नं भाग देऊ आपण याला. 77ला 7नं भाग गेला तर काय संख्येला पूर्णच भाग जाते, ते संख्या घ्यायची का नाही घ्यायची. ठीक आहे. मग आता 18ला आपण 7नं भाग देऊ. 7 दुने 14, 14 गेले तर आपले उरले किती 4 उरले. मग हे काय करायचे आपल्याला, ह्या संख्येतून काय करायचं, मग आपल्याला मायनस करायचे. 4 एक तर काय करायचे मग मायनस करायचे, नाही तर काय करायचे 3 प्लस करून टाकायचे, ज्यातनी मग आपलं उत्तर येऊन जाते. 4 मायनस केला तर काय 4 मायनस करा, काय 3 प्लस करू. आपण 3 प्लस करू. आता सोमवारनंतर काय येते गुरुवार, बुधवार, गुरुवार. तर मग आपलं ॲन्सर काय राहणार आहे, याचं गुरुवार राहणार आहे. ॲन्सर काय राहणार 1996 ते 1991, 1919चा दिवस कोणता राहणार, मग गुरुवार राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, अंडर रूटमध्ये काय म्हणते 169 आहे हां, आणि प्लस क्यूब रूटमध्ये काय म्हणते 343 आहे. तर बघा आता 169 कशाचा स्क्वेअर राहते 13चा, प्लस 343 कशाचा क्यूब आहे, हा 7चा क्यूब आहे. तिथं 7 प्लस, तर बरोबर 13 आणि 7 किती झाले 20. तर आपला आन्सर काय आला आहे 20 आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा काय क्वेश्चन आहे आपल्याला दिलेला आहे. बघा आता असा त्रिकोण आहे, त्याच्यात काय म्हणते याची काय आहे 90 व्हॅल्यू आहे म्हणते, हे काय म्हणते 5 आहे म्हणते, हे काय म्हणते 4 आहे. तर आपल्याला याची व्हॅल्यू विचारलं. हे काय एक ट्रिपलेट राहते, काय राहते 3 4 5, त्याची व्हॅल्यू किती येणार डायरेक्ट 3 येणार आहे. परंतु आपल्याला आता काढायचं आहे. काय काढायचं अशा वेळेस, बघा 5चा स्क्वेअर किती होते, 5चा स्क्वेअर 25 मायनस 4चा स्क्वेअर मायनस करायचा किती होते, मग इथं 9 येते. 9ला काय करायचं अंडर रूटमध्ये टाकून द्यायचं, व्हॅल्यू येऊन जाते आपली. काय आहे मग उत्तर आपलं 3 आहे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन काय आपल्याला दिलेला बघा, काय लिहिलं 2 गुणेला 3 प्लस काय म्हणते 4 मायनस 6 मायनस 2 असं दिलेलं आहे आपल्याला. काय आता पहिलं काय करायचं गुणाकार करायचा. 3 दुने काय होते 6, प्लस 4 करायचे मायनस 6 मायनस 2. आता काय करायचं प्लस करून घ्यायचे. 4 आणि 6 किती होते 10, मायनस मायनसमध्ये आता 6 मायनस 2 किती होते, मायनस मायनस काय होते प्लस होऊन जाते, म्हणजे मायनसचे किती होणार 8. ठीक आहे. आता हे मायनसचे 8 याच्यातून मायनस 10मधून मायनस 8 मायनस केले तर किती उरले आपले 2 उरले. मग आपलं ॲन्सर किती येणार आहे आपलं 2 येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते 20 आवर्स वाजेपूर्वी 4 तास म्हणजे किती वाजता. म्हणजे आपल्याला विचारलं आहे काय 20 आवर 4 तास पूर्वी किती वाजले असं म्हणते, असं विचारलं आहे आपल्याला क्वेश्चन. आता 00 काय असते आपले 12 वाजून काय म्हणते इथं 20 मिनिट झाले, 12 वाजून 20 मिनिट झाले आले. आपल्याला विचारलं 4 तास पहिले किती वार असं म्हणते. 4 याच्यातून मायनस करून टाकायचे. 12तून 4 गेले तर किती उरले 8. 8 वाजून किती होणार आहे मग 20 मिनिट होणार आहे. 8 वाजून किती 20 मिनिटं होणार आहे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आपल्याला काय म्हणते 2 4/5 आणखी काय म्हणते प्लस 2 3/6 याची व्हॅल्यू किती आहे. आता काय करायचं असं 5 दुने 10 प्लस 4 किती झाले 14/5 प्लस साइन दुने 12 आणि 3 किती झाले 15, 15 काय झाले 6. आता काय करायचं याचा गुणाकार करायचा तिरपा, याची व्हॅल्यू प्लस करायची, याचा गुणाकार. आता 14 सगळं किती होते 84 प्लस 15 5 किती होते 75 प्लस. आता काय करायचं याचा गुणाकार करायचा 6 5 30 गुणाकार. ठीक आहे.
आता आपण काढू तर काय ते 84 आणि 75 किती झाले 159 झाले. किती झाले 159 झाले. भागिले काय आहेत 30 भागिले 30 देऊन द्यायचे. आता द्यायचं 3 5 15 3 त्रिक 9. ठीक आहे. आता इथं पॉईंट आहे. इथं किती आले 10 10 आहे तर इथं काय देतं एक पॉईंट देऊन द्यायचं. उत्तर किती आलं मग आपलं 5.3 आलं. उत्तर किती आलं मग 5.3. नंतरचा क्वेश्चन काय म्हणते पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता म्हणते. तर काय दिलेलं आहे आपल्याला 2/3 दिलेला आहे, 4/5 दिलेला आहे, नंतर काय 6/11 दिलेलं 6/7 दिलेला आहे, 1/7 दिलेला आहे, 1 किती दिलेला आहे 6 दिलेला आहे, 1 आणि 3 काय दिलेला आहे 6 दिलेला आहे. तर आपल्याला याची छोटा अपूर्णांक विचारलेला आहे. तर बघा काढायचं कसं आहे. आता बघा याची व्हॅल्यू देऊन द्या. 3 × 18 0 पॉईंट किती होते 3 × 18 6 आलं 0 पॉईंट 5 8 40 इथं किती आली व्हॅल्यू 0.8 आली समजा समथिंग व्हॅल्यू समजायची याची. इथं काय 7 8 किती होते 56 होते, 6 येते, इथे काय 6 5 30 येते. म्हणजे आपली सर्वात छोटी व्हॅल्यू कोणती आहे 0.6 0.8 0.1. तर आपली काय व्हॅल्यू किती आहे 0.1. तर मग आपला आन्सर काय राहणार आहे 1.6 आन्सर राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला काय म्हणते शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. स्त्रीचे त्या माणसाची नाते काय म्हणते. आता एक स्त्री आहे ते शेजारचा व्यक्तीचा परिचय करून देऊन राहिली. हे काय झाला शेजारचा व्यक्ती झाला. याचा परिचय करून देताना म्हणत आहे की ते याची बायकोसाठी काय घेत असतो आपण मायनस आणि नवऱ्यासाठी काय घेत असतो प्लस. याची बायकोची आईची म्हणते एकुलती एक मुलगी आहे. हिची स्त्रीच्या आईची एकुलती एक मुलगा आहे म्हणते याची बायको. तर हे काय झाली बघा. आता काय म्हणतं हे स्त्री आहे म्हणते स्त्रीच्या जो शेजारी व्यक्ती राहते त्या शेजारच्या व्यक्तीची बायको हिच्या आईची एकुलती एक मुलगी आहे म्हणते. ते एक मुलगी कोण झाली मग हे स्त्रीच झाली आहे. मुलगी कोणती झाली आहे मग स्त्री झाली आहे म्हणते. आता स्त्रीची ह्या व्यक्तीशी नाते काय म्हणते. मग व्यक्ती हा स्त्रीला काय म्हणणार आहे पत्नी. ह्या शेजारी व्यक्तीची हे स्त्री कोण झाली आहे मग पत्नी झालेली आहे. कोण झालेली आहे पत्नी. मग आपले आन्सर काय आहे पत्नी आहे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे काय TRA INING असं दिलेलं आहे. आणि काय म्हणते XVE MRK काय दिलेलं आहे RK दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर काय विचारलं आपल्याला T दिलेलं आहे VJI GX आपल्याला याची व्हॅल्यू विचारलेली आहे. ठीक आहे. याची व्हॅल्यू विचारलेली आहे आपल्याला काय येणार म्हणते. ठीक आहे. तर आता काय याची आता पाहायचं काय होऊन आलं इथं काय होऊन आलं. आता इथून इथं चाललं ते काय होऊन आलं -4 होऊन आलं. आता याची व्हॅल्यू काय आहे एकची व्हॅल्यू किती येते 24 येते, Vची व्हॅल्यू 22 येते, ईची व्हॅल्यू किती 5 येते, Mची व्हॅल्यू 13 येते, Rची व्हॅल्यू 18 येते, Mची व्हॅल्यू 13 येते, Rची व्हॅल्यू 18 येते, Kची व्हॅल्यू किती 11 येते. ठीक आहे. Tची 20 येते, Rची किती तर 18, Aची 1 9, Nची 14, Iची 9, Nची 14, Gची काय 7 येऊन आले. आता बघा आता 24मधून 20 होऊन आले किती होऊन आले -4 होऊन, 22मधून 18 होऊन आले -4 होऊन आले, 5मधून 1 होऊन आले -4 होऊन आले, 13मधून 9 होऊन आले -4 होऊन आले, 18मधून 14 होऊन आले -4 होऊन आले, 13मधून 9 होऊन आले -4, 18मधून 14 -4, 11मधून 7 -4. म्हणजे याच्यात काय होऊन काय राहिले एक नेमकं सर्व याच्यात काय होऊन राहिले -4 -4 -4. तर आपल्याला इथं काय करायचं इथं पण तेच व्हॅल्यू करायची. इथं पण ते आपल्याला -4 करत जात आता 20. आता इथं काय T कितीवर येते 20वर, Iवर 9 येते, Vवर 22वर येते, J 10वर येते, I कितीवर येते 9वर येते, G 7वर, H 24वर. आता बघायचं 20मधून 4 गेले 16, 16वर काय येते 16वर येते P. ते इथं P घेऊन घ्यायचा. ठीक आहे. आता 9मधून 4 गेले 5, 5वर काय येते E येते. ठीक आहे. 22मधून 4 गेले 18, 18वर काय येते R येते.
10मधून 4 गेले किती उरते 6, 6वर काय येते यप येते. 9मधून 4 गेले 5, 5 उरले, 5वर काय येते ई येते. ठीक आहे. 7मधून 4 गेले 3, 3वर सी येते. 24मधून 4 गेले 20, 20वर काय येते टी येते. मग आपलं उत्तर काय येणार परफेक्ट येणार. उत्तर काय येणार परफेक्ट. ठीक. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा. जे काय म्हणते जे WAHAR JAWAHAR ले काय लिहिले म्हणते आपण RAHAWA जे लिहिलेलं आहे म्हणते. तर आपल्याला काय म्हणते PENTAGON पेंटागॉन ले काय लिहू म्हणते आपण. बस आता बघायचं काय आहे. जे कितीवर येते 10वर, एक एवर, W 23वर. हे याचं काही लिहून देणं आहे. ठीक आहे. जाऊ पाहू आता काय आहे डायरेक्ट. आता बघा हे काय RAHAWAT आहे. ते काय डबल उलटं लिहिलेलं दिसून आलं. दिसलं RAHAWAT असं उलटं दिसून आलं. मग आपण हे काय करू उलटं लिहू. आता बघा NOGATNEP. मग आपले आन्सर काय राहणार NOGATNEP. ठीक आहे. एक ऑप्शनमध्ये NOA या म्हणजे याचे उत्तर काय राहणार एन खालीलपैकी नाही राहणार. कारण की ऑप्शनमध्ये आपल्याला उत्तर दिसून नाही राहणार. AT दिसून राहिलं का नाही. नंतरचा क्वेश्चन आहे संडेला आपण नस्ट डे लिहितो म्हणते. संडेला काय लिहू म्हणते NUSYAD लिहितो म्हणते. हां संडेला आपण हे लिहितो म्हणते. आता काय म्हणते मंडेला काय लिहू म्हणते मंडेला काय लिहून. आता काय होऊन करायला तर एनले असं लिहिलं तिरपा गुणाकार होऊन राहिला म्हणते. 3 संख्यामध्ये वायले वाय असं तिरपा. त्याचा पण तिरपा लावायचा. एन इथे येणार, इथं काय येणार एम येणार, इथं काय येणार ओ येणार. ठीक आहे. इथं काय येणार डी येणार, इथं काय येणार वाय येणार, इथं काय येणार ए येणार. ठीक आहे. तर आपल्याला काय आहे नोम ॲड आलं. उत्तर काय आपलं नोम ॲड. ठीक आहे. तर आहे आपलं नोम ॲड दुसरं ऑप्शन. त्याच्यानंतरचं काय म्हणते पर्सेंटेजले आपण काय लिहिलं आहे म्हणते. हे काय पर्सेंटेज काय आहे मिनिंग RCENTAGE ले आपण काय लिहिलं म्हणते बघा 14, 23, 40, 56, 74 लिहिलं म्हणते. तर आपल्याला काय विचारलं टार्गेटले काय लिहू म्हणते आपण टार्गेटले आपण काय लिहू म्हणते. तर बघा आता टीच्या जागी आपण काय लिहिलेलं आहे TAच्या जागी बघा TI इथं आहे. तर TAच्या जागी काय लिहिलं आहे आपण 56. तर इथं समोर काय लिहायचं 56 लिहून घ्यायचं. ठीक आहे. आता आर कुठं आहे इथं आहे. आर किती आहे आरच्या जागी आपण लिहिलं 2 लिहिलं. ठीक. जीच्या जागी काय आहे जीच्या जागी कुठं आहे काय लिहिलेलं आहे आपण जीच्या जागी 7 लिहिलेलं आहे. हां तर इथं 7 लिहून घ्यायचे. आता काय ईच्या जागी काय लिहिलं आहे आपण 4 लिहिलं आहे 4 लिहून घ्यायचे. इथं टीच्या जागी काय लिहिलेलं आपण टी कुठं आहे ATA तर 5 लिहिलं आहे आपण. हे 5 लिहून घ्यायचं. उत्तर काय आलं आपलं 56, 27, 45. उत्तर काय आपलं 56, 27, 45. ठीक आहे.
त्याच्यानंतर काय 163, 190, 219, 250 अशी सिरीज दिलेली. काय 163, 190, 219, काय 250. याच्या डॉट डॉट डॉटच्या जागीच म्हणजे समोरचा अक्षर काय येणार बा अंक. तर बघा आता याच्यात काय 163 प्लस काय होऊन राहिले 190, म्हणजे इथं किती झाले प्लस 27 झाले. इथं काय झाले 190 प्लस 219, इथं किती झाले प्लस 29 झाले. किती झाले प्लस 29. इथं किती 219 प्लस 50 गेले, म्हणजे इथे किती झाले प्लस 31 झाले. तर मग इथे किती प्लस होणार आता बघा 27हून 29 होऊन राहिले, म्हणजे इथे किती होऊन राहिले प्लस 2 होऊन राहिले. 29मध्ये 31 होऊन राहिले प्लस 2 होऊन राहिले. 31वरून मग प्लस 2 केल्यावर किती येणार आहे ते प्लस 33 होणार. मग 250मध्ये प्लस 33 केल्या तर उत्तर काय येणार आहे आपलं 283 होऊन राहिलं. उत्तर काय येणार 283 येणार आहे. ठीक आहे. 283 ऑप्शनमध्ये आहे काय नाही आहे, तर मग याचं उत्तर काय यापैकी नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आपल्याला 26 जानेवारी 2011. काय म्हणते 26 जानेवारी 2011ले काय म्हणते सोमवार. ठीक आहे. तर 15 ऑगस्ट म्हणते 2011ले कोणता वार राहणार म्हणते. हां, तर आपल्याला विचारलं आता बघा 26 जानेवारी आहे. आता याच्या अगोदरचे दिवस तर घ्यायचेच नाही म्हणा आपल्याला. मग 26 जानेवारीच्या नंतरचे विचारून आले. 26 म्हणजे जानेवारी महिन्यात किती दिवस राहते 31 दिवस राहते. आता 26 दिवस तर गेले, तर 31मधून 26 मायनस केले तर किती दिवस उरले मग जानेवारी महिन्यामध्ये 5 दिवस उरले. ठीक आहे. आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल किती झाले, मे, जून, जुलै, ऑगस्ट. ठीक आहे. हे काय आपण महिने लिहिले ऑगस्टपर्यंत. आता बघा फेब्रुवारीमध्ये आता हे लिपोरचे आहे का नाही, तर फेब्रुवारीमध्ये किती दिवस राहणार 28 दिवस राहणार. मार्चमध्ये किती राहते 31 राहते. एप्रिलमध्ये 30 राहते. ठीक आहे. मेमध्ये 31 राहते. जूनमध्ये किती राहते 30 दिवस राहते. जुलैमध्ये किती राहते 31 राहते. आता हे 15 ऑगस्टपर्यंत विचारलं तर मग इथं किती दिवस आहे 15 दिवस. आता करायचं याले 7नं भाग द्यायचं राहायचं. जेवढे उरले तेवढे लिहून घ्यायचे. आता बघा 7 चोक 28 इथं उरले का नाही कॅन्सल करायचं. 7 चोक 28 इथे किती उरून आले 3. 7 दुने 7 चोक 28 इथे उरले 2. 7 चोक 28 इथे किती उरले 3. 7 दुने 7 चोक 28 इथे किती उरले 2. 7 चोक 28 इथे किती उरले 3. 7 दुने 14 इथे किती उरला 1. मग आता 7-7चं पेअर करायचा, ते कॅन्सल करायचा. 3 आणि 3 6 आणि 1 7 हे झाले काय कॅन्सल झाले. ठीक आहे. 5 आणि 2 किती झाले 7 हे काय झाले कॅन्सल झाले. उरले किती मग आपल्याजवळ 2 आणि 3 5 किती उरले 5 उरले. मग आता काय करायचं 5 घरं एक तर समोर चालायचे, नाही तर मग 2 घरं काय मागे यायचे. ठीक आहे. तर मग काय वाटते 5 घरं समोर चालू काय 2 घरं मागे यायचे. 2 घरं आपण मागे येऊन जाऊ काय रविवार शनी. मग आता 5 घरं आपण समोर चालले तर उत्तर किती येतं आपलं बघा किती ते मंगळवार. सोमवारच्या नंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. तर उत्तर काय मग आपलं इथं शनिवार आहे. ठीक आहे. 2 याच्यात एक तर 2 घर मागं जायचे, नाही तर 5 घर समोर जायचे. ठीक आहे. एका ऑप्शनमध्ये शनिवार नाही आहे, तर मग आता तू उत्तर काय यापैकी नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते एका व्यक्तीचा मासिक पगार 10% घरभाडे कपात होते म्हणते. त्यानंतर शिल्लक रकमेच्या 20% प्रवासावर खर्च होतात म्हणते. त्यानंतर शिल्लक रकमेच्या 20% आयकर भरतीवर होते म्हणते. त्यानंतर शिल्लक रकमेच्या 10% कपड्यावर होते म्हणते. तर शेवटी त्याच्याकडे 15,552 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा मासिक पगार किती आहे म्हणते. ठीक आहे. आपण काय म्हणू 1% मानू. पगार किती आहे म्हणते त्याचा 1% आपण पगार मानू. ठीक आहे. गुन्हेला पहिल्या याच्यात काय म्हणते 10% घर भाड्यावर, मग उरले किती त्याच्यावर 90%. 90% असल्या तर आपण 100 खाली घेत असतो गुन्हेला. नंतर काय म्हणते 20% प्रवासावर खर्च म्हणते. 100पैकी 20% प्रवासावर खर्च केले तर उरले किती 80%. टक्के विचारले तर 100 खाली घ्यायचे. नंतर काय म्हणते 20% आयकरवर. 100मधून 20 गेले तर किती होते 80% उरले हे 100 उरले 100. नंतर काय म्हणते 10% कपड्यावर खर्च होते. मग 10तून 100 गेले 90. 90 भागिले 100.
ठीक आहे. मग त्याच्याजवळ एकूण किती उरलेली रक्कम आहे आपल्याजवळ इथं, आणि तिथं किती सांगितलेलं आहे आपल्याला 15,552 रुपये उरले म्हणते. किती उरले म्हणते? 15,552 उरले म्हणते. तर आता काय याची व्हॅल्यू ते आहे म्हणते. आता बघा आता काय करायचं, 2 शून्यने हे 2 शून्य कॅन्सल झाले, हे 2 शून्यने हे 2 शून्य कॅन्सल झाले. हां, आपल्याजवळ उरले किती? 9 8 72. इथे किती उरले बघा आता, 9 गुणिला 9 8 गुणिला 8 असे आपल्याजवळ व्हॅल्यू उरली. हे कायच्या बरोबर आहे? हे तर 100 इकडे गुणायला चालेल. 100 गुणिला 100 गुणिला काय येतं? 15,552. ठीक आहे. आता याला भाग द्यायचा. भाग देऊ आपण. 9 1 9, 9 1 9, 9 7 63. उरले किती येतं? 9 7 63 उरले 2, 9 2 18, 9 8 72. ठीक आहे, हे कॅन्सल झालं. आता इथं डबल 9नं भाग द्यायचा. 9 1 9, 9 1 9, 9 9 81, 9 2 काय झाले? 18. हे झाले कॅन्सल. आता बघा 8नं भाग द्यायचा. 8 1 8, 8 1 8 2 किती? 16, 8 चौक किती? तर 32. हे झाले कॅन्सल. आता इथं डबल 8नं भाग द्यायचा. 8 1 8, 8 1 24. आता काय? 100 गुणिला 100 गुणिला 3. तर आन्सर किती आला आपलं? 100 गुणिला 100 गुणिला 3 किती आलं मग आन्सर आपलं? 30,000. आन्सर किती आहे? 30,000. आहे का ऑप्शनमध्ये 30,000? नाही आहे. तर मग आपलं उत्तर काय आहे? यापैकी नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन विचारते काय आहे? एक मुलगी तिच्या घरापासून पूर्वेकडे 30 मीटर गेली म्हणते. एक मुलगी आहे, एक मुलगी आहे, हे तिचं काय आहे? घर आहे. ठीक आहे. हां, हे तिच्या घरापासून म्हणते पूर्वेला काय किती गेली म्हणते? 30 किलोमीटर गेली. ठीक आहे. नंतर काय म्हणते? उत्तरेला 7 किलोमीटर गेली. म्हणजे उत्तर काय वरते येणार? उत्तरेला किती गेले म्हणते? 7 किलोमीटर गेली. ठीक आहे. नंतर काय म्हणते? 6 मीटर ते पश्चिमेला गेले म्हणते. आता पश्चिम कुठे आहे? इकडे. ते 6 मीटर किती गेले? पश्चिमेला गेले म्हणते. ठीक आहे. नंतर ती घरापासून किती अंतरावर आहे म्हणते. आता हे इथून आणि इथून आपल्याला काय काढायचं? अंतर काढायचं. म्हणजे किती अंतरावर आहे? तर बघा आता इथून तर 6 किलोमीटर गेली, हे 6 तर हे 6 झाले, हे 7च्या समोरचे हे 7 आले, हे 6 मायनस केले आपण 30मधून. इथं किती आले मग एकूण? एवढी स्पीड किती आली? हे आपली 24 आली. किती आले? हे 24 आले. हे किती आले? 7 आलं. तर एक ट्रिपलेट राहते 7 24 25. त्याचं उत्तर काय येणार आहे मग? 25 येणार आहे. ठीक आहे. 7 24 25चा काय राहते? ट्रिपलेट राहते. आपल्याला काढायचं उत्तर. तर काय करायचं मग आता? काय राहते असं? 24चा स्क्वेअर किती येते? 576 प्लस 7चा स्क्वेअर किती येते? 49. किती झाले? 625 झालेले. काय करायचं? अंडर रूटमध्ये टाकून द्यायचं. 625 कायचा स्क्वेअर येते मग? 25 येते. आन्सर काय मग आपलं? 25. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आपल्याला काय दिलेला आहे? 6009. याचं काय करायचं? आपल्याला वर्गमूळ काढा म्हणते. तर आता वर्गमूळ काढायचं आपल्याला. याचं तर कसं काढायचं? बघायचं पहिले शेवटला अंक बघायचा. 9 9 कोणत्या स्क्वेअरच्या मागे येते? एक 3च्या स्क्वेअरच्या मागे येते. 3चा स्क्वेअर 9 आणि एक 7च्या स्क्वेअरच्या मागे येते. 7चा स्क्वेअर 49. तर इथं 3 आणि 9 असे लिहून घ्यायचे. ठीक आहे. आता बघायचं हे 3 अंक पकडायचे. याच्यात 3 अंक 640 आहे. 640च्या पहिले कशाचा स्क्वेअर येते? 25चा स्क्वेअर येते. किती येते? 625. ह्या काय यायचे? 25चा स्क्वेअर येते. मग इथं काय लिहायचे? 25 लिहून घ्यायचे. ठीक आहे. आता काय करायचं? 25च्या समोरची संख्याने गुणायचं. 25 गुन्ह्याला काय करायचं? 26. 25 गुन्ह्याला 26 केला तर उत्तर काय येते आपले? 650 येते. आता 650 5. हे 650 पैकी हे संख्या मोठी आहे की लहान आहे? 640 हे 650 पैकी मोठी आहे की लहान आहे? लहान आहे. म्हणून लहान आहे म्हणून आपण उत्तर काय घेत असतो? लहान संख्या घेतो. उत्तर काय आहे मग आपलं? 253 उत्तर आहे. कशाचा स्क्वेअर आहे मग हा? 253चा वर्गमूळ आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आपल्याला? 1316चा वर्ग किती म्हणते. याचा काय करायचा? आपल्याला वर्ग काढायचा आहे. आता याचा वर्ग काढायच्या वेळेस काय करायचं बघा. आता याच्यात अशी एक रेष मारून घ्यायचा. पहिला काय करायचं? 16चा वर्ग काढायचा. 16चा वर्ग किती होते? 256 लिहून घेतला आपण. 13चा वर्ग काढायचा. 13चा वर्ग किती होते?
169 होते. किती होते? 169. आता करायचं झिरोमध्ये टाकून द्यायचं. दोन संख्येच्या स्क्वेअरमध्ये काय करायचं? झिरोमध्ये टाकायचं. आता काय करायचं? याचा गुणाकार करायचा. 13 गुणिला 16 गुणिला 2. 13 गुणिला 16 गुणिला 2. आता काय करायचं? 16 दुणे किती झाले? 32. 32 गुणिला 13 किती होते? 13 दुणे किती झाले? 26. 7चा किती आला? 2. 13 39 आणि 2 किती झाले? 41. मग याचा गुणाकार किती आला? 416. आता काय करायचं? हे 2 घरं सोडून द्यायचे. 2 घरं सोडून 416 प्लस करून घ्यायचे. 416 यातून प्लस करायचे. किती आले? 56. हे किती? 8. हे 1. हे 4 9 किती झाले? 3. 8 आले किती? 17. किती उत्तर किती आलं आपलं? 17 31 856. ठीक आहे. कसं 1316चा वर्ग काय आहे मग? 17 31 856. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय आहे आपल्याला? समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती आहे म्हणते? 7200 चौरस सेंटीमीटर असून उंची किती आहे म्हणते? त्याची 80 सेंटीमीटर आहे. तर त्याचा पाया किती म्हणते? आता बघा, समांतरभुज चौकोन आहे हा. काय आहे? समांतरभुज चौकोन. त्याचे क्षेत्रफळ किती आहे म्हणते? क्षेत्रफळ किती आहे? 7200 आहे म्हणते. तर आपल्याला काय? समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय असते? पाया गुणिला काय असते? उंची असते. पाया गुणिला काय असते? उंची असते. ठीक आहे. पाया गुणिला उंची. तर ते पाया गुणिला उंची आहे तर त्याचं क्षेत्रफळ राहते. तर त्याचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे आपल्याला? 7200. ठीक आहे. आता आपल्याला उंची किती दिलेली आहे? उंची दिलेली आहे 80 सेंटीमीटर आणि पाया काढायचा आपल्याला. तर हे कायच्या बरोबर आहे म्हणते? 7200च्या बरोबर आहे. आता भाग देऊन द्यायचा. 0 0 कॅन्सल. 8 1 8 8 9 72. तर मग आपल्याला पाया किती निघालेला आहे? 90 सेंटीमीटर. ठीक आहे. पाया किती आहे मग आपला? 90 सेंटीमीटर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 11.6 चौरस सेंटीमीटर आहे. त्याची उंची 2.9 सेंटीमीटर आहे. तर त्याचा पाया किती म्हणते? एकामध्ये त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणचे क्षेत्रफळ काय आहे ते? 11 पॉईंट किती आहे म्हणते? 11.6 चौरस सेंटीमीटर आहे. चौरस सेंटीमीटर आहे. तर त्याचा आपल्याला पाया उंची किती दिलेली आहे? उंची दिलेली आहे आपल्याला 2.9. उंची किती आहे? 2.9 उंची ह्या दिलेली. आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असते बघा. त्रिकोणाचे क्षेत्रफळ असते हा पाया गुणिला उंची. पाया गुणिला उंची असते. तर ते किती दिलेलं आहे आपल्याला? त्रिकोणाचे क्षेत्रफळ 11.6. तर आता पाया उंची किती दिलेली आहे आपल्याला बघा. आता इथं उंचीमध्ये टाकून द्यायचा. 2.9 उंची दिलेली आहे. आपल्याला काय काढायचा? पाया काढायचा आहे. आणि एकूण क्षेत्रफळ किती आहे आपल्याला? 1.6. 2 आहे. तर 2 इकडे गेल्यावर काय होतं? गुणाकारमध्ये जाते. इथं काय होते? कॅन्सल होता. 29 1 29. 29 चौक किती होते? 116 होते. तिथे किती आलं? 0.4. 0.4 2 गुण 4 2 किती होते? 8. उत्तर किती आलं मग आपलं? 0.8. ऑप्शनमध्ये आहे का 0.8? ऑप्शनमध्ये नाही आहे. तर मग याचं उत्तर काय आहे? यापैकी नाही आहे. ठीक आहे. यापैकी नाही. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय आहे? त्यानंतरचा क्वेश्चन काय आहे? शिरीन ही मरियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. 2 वर्षांनी त्याच्या वयाचे गुणोत्तर 5.6 होईल. तर शिरीनचे आजचे वय किती म्हणते? हे शिरीन आहे म्हणते. हे मरीन आहे. मरीनापेक्षा किती म्हणते? 3 वर्षांनी लहान आहे म्हणते. हे काय मोठी राहणार मग? मरीना 3 वर्षांनी मोठी राहणार. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचा गुणोत्तर किती होते? 5.6 होते म्हणते. ठीक आहे. आणि यांच्यात वयात किती फरक आहे म्हणते बघा. वयात 3 फरक आहे. आणि याच्यातनी वयात आपल्याला काय शिरीनचे वय काढायचं आहे आजचं. तर याच्यातनी वयात फरक 5. वयात फरक किती आहे? 3चा आहे. इथं किती आहे वयातनी फरकनी?
एक्स आहे, एक्सची व्हॅल्यू किती आहे 3च्या बरोबर आहे. ठीक आहे, तर आपल्याला 5ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे शिरीनचे वय काढायचे ना आजचे. तर 5ची व्हॅल्यू काढू तर किती आले हे 5 गुणिले 3 किती होते 15. म्हणजे तिचं 2 वर्षानंतर वय किती आलेलं आहे 15. परंतु शिरीनचं काय पाहिजे आपल्याला आजचं वय पाहिजे. तर म्हणून काय करायचं असेल -2 करायचं आहे. 15तून 2 मायनस केले तर किती उरले 13. ते तिचं शिरीनचं आजचं वय किती आलं आहे 13 वर्ष आलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय आहे 10,816चे वर्गमूळ काढा म्हणते. काय म्हणते 10,816 याचे वर्गमूळ काढा म्हणते. याचे वर्गमूळ किती म्हणते. तर बघा आता वर्गमूळ काढायच्या वेळेस शेवटला अंक पाहायचा 6 कायच्या स्क्वेअरच्या नंतर स्क्वेअरमध्ये येते, एक तर 4च्या येते, एक तर 6च्या येते. ठीक आहे. 108च्या पहिले कायचा स्क्वेअर येते 10चा स्क्वेअर येते, म्हणजे 10चा स्क्वेअर 100 येते. ते मग 10च्या समोरचा अंक काय येते 11. 11ने गुणून जायचं. 10 गुणिले 11 किती झाले 110 झाला. 110पैकी ही संख्या मोठी आहे की लहान आहे. इथं 10 लिहून घ्यायचं. सॉरी इथं 10 लिहिले आपण. 110पैकी ही संख्या मोठी आहे की लहान आहे. 108 लहान आहे, तर मग उत्तर काय राहणार लहान. 104 उत्तर काय मग आपलं 104 आहे. काय ऑप्शनमध्ये 104 नाही, तर याचं उत्तर काय मग यापैकी नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा एका त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय आहे 8,500चे 19.5% किती म्हणते. काय म्हणते 8,500चे 19.5% किती. आता टक्के विचारलं तर 100 भागेला घेऊन घ्यायचे. आता इथे एक शून्य आहे, तर इथं एक शून्य वाढून जातं. पॉईंट आहे ते एक शून्य वाढून जाते. 2 शून्य काय झाले गायब झाले. इथे किती उरले. आता काय करायचं 195 गुणिले काय करायचं 85 करून टाकायचं. ठीक आहे. भागेला काय आहे 10 आहे, ते 10 लिहून द्यायचं. 5 किती झाले 25 उरले किती 2. 5 9 45 आणि 2 47 उरले किती 4. 5 1 5 5 आणि 4 किती झाले 9. शून्य देऊन द्यायचं. 1 8 5 40चे 4 हातचे आले 8 5 40चे शून्य हातचे आले 4. 8 9 72 आणि 4 76 76ची 7. 8 1 8 आणि 7 किती झाले 15. ठीक आहे. आता याची बेरीज करायची 5 7 6 9 किती झाले 6 9 झाले 15ची 5 हातचा आले किती झाले 16. 16 57 5 आला. ते काय 10 1 0 होता. 16 57 5 आला. याचं गुणाकार आणि काय पॉईंट आहे ते 10 वरती गेल्यावर काय पॉईंट देऊन द्यायचं. काय याचं उत्तर काय आहे मग आपलं 1657.5. उत्तर काय मग याचं 1657.5 आहे का ऑप्शनमध्ये उत्तर नाही आहे. तर मग आपलं उत्तर काय राहणार मग यापैकी नाही. तिथं काय 1657 याचं उत्तर आहे. ऑप्शनमध्ये आहे का नाही. उत्तर आहे मग आपलं यापैकी नाही. नंतर क्वेश्चन काय आहे आपल्याला 2 संख्येचे गुणोत्तर म्हणते 3:5 आहे. तर प्रत्येक संख्येत 7 मिळवले तर गुणोत्तर 11:16 होते म्हणते. काय म्हणते 2 संख्येचा गुणोत्तर काय म्हणते 3:5 आहे म्हणते. आपण प्रत्येक संख्येत काय करून आलो 7 प्लस करून आलो. तो गुणोत्तर काय होऊन राहिलं आपलं 11:16 होऊन राहिलं. ठीक आहे. दोन्ही संख्येमध्ये आपण 7 मिळवले तर त्याचे गुणोत्तर होऊन राहिले 11:16 होऊन राहिले. तर मग काय विचारलं आपल्याला त्यांचे आजचे त्या संख्या काढा म्हणते. ठीक आहे. त्या संख्या काढू. आपण काय करायचं अशा वेळेस काय करायचं याच्यातनी फरक पाहायचा. फरक बरोबर आहे का 3 आणि 5मध्ये फरक कितीचा आहे 2चा फरक आहे. ठीक आहे. 11 आणि 16मध्ये फरक कितीचा आहे 5चा फरक आहे. हा फरक बरोबर दिसून आला का नाही. तर मग काय करायचं हे जे 5 आहे हे वरच्या संख्येला गुणाचे, हे 2 आहे का खालच्या संख्येला गुणाचे. ठीक आहे. आता गुणाचा वरच्या 5 त्रिक किती होते 15. 5 5 किती होते 25. आता हे 11 2 किती होते 22. 11 2 22. हे काय आहे 16 2 किती होते 32. ठीक आहे. तर आता किती प्लस झालेलं आहे 15मध्ये +7 झालेलं आहे. इथे किती झालेलं आहे +7 झालेलं आहे. ठीक आहे. +7च झालेलं आहे. तर आपल्याला काय व्हॅल्यूज विचारली नाही. 2 संख्या कोणत्या आहे मग हेच आहे 15 आणि 11 ह्या 2 संख्याच आहे. ठीक आहे. ऑप्शनमध्ये आहे 15 11. नाही आहे. तर उत्तर काय मग आपलं यापैकी नाही आहे. ठीक आहे.
नंतरचा क्वेश्चन काय म्हणते, जसाजसे 10% दराने 90,000चे 3 वर्षाचे चक्र व्याज किती म्हणते. व्याज किती आहे, दर किती आहे आपल्याजवळ, 10% दर आहे. किती आहे, रक्कम किती आहे, 90,000 रुपये आहे. सॉरी 10% दर आहे, 90,000चे 3 वर्षाचे आपल्याला टक्केवारी काढायची आहे. किती वर्षासाठी, 3 वर्षासाठी. किती, 3 वर्षासाठी. ठीक आहे, 3 वर्षासाठी काढायचे आहे. तर अशा वेळेस काय करायचं आहे, 3 वर्षासाठी जेव्हाही असले तर काय लिहायचे, 3 आपल्याला व्याज काढायचं आहे, 3 3 1 असं लिहून घ्यायचं. ठीक आहे, लिहिले. तर आता काय करायचं, 90,000 घ्यायचे असे लिहून, 90,000 असे लिहिले. आता 90,000चे पहिले काय करायचे, एका वर्षासाठी 10% करायचे, 0 0 कॅन्सल. किती आले 90,000चे, 9,000 रुपये. किती आले, 9,000. इथं लिहून घ्यायचे 9,000. ठीक आहे, आता 9,000चे डबल 10% काढायचे, 0 0 काढले. किती आले मग आता, 900 आले. तर 900 इथं लिहून घ्यायचे. आता 900चे काय करायचे, डबल 10% काढायचे. इथं किती आले मग, 90 आले. किती आलं मग इथं लिहून घ्यायचे. आता आपल्याला व्याज एवढं याचा गुणाकार करून प्लस करून घ्यायचे, मग आपल्याला व्याज भेटून जाते. ठीक आहे, 9 त्रिक किती होते, 27. ठीक आहे, 9 त्रिक किती होते, 27. प्लस करत जायचे असे, 9 1 9. तसं प्लस करून घ्यायचे सगळ्यांची. मग आता आपलं उत्तर किती येते बघा, 0 9 7 9 2. आपलं उत्तर किती आलं, 29 79 0. उत्तर आहे का त्याच्यात नाही आहे, तर उत्तर काय मग आपलं सेकंड ऑप्शन. ठीक आहे, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, आपल्याला 560चे 87.5% किती, 560चे 87.5% किती म्हणते काढायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, काढायचे. बरं आता इथं पॉईंट आहे, तर हा पॉईंट असला एक इथं 0 घेऊन द्यायचा, हा पॉईंट मिटून जाते. हा 0 ना हा 0 कॅन्सल झाला. 25 चोक किती होते, 100 होते. 25 त्रिक 75 उरले किती, इथं 5 5 आणि 7 किती, 12. मग इथे किती झाले, 125 झाले. 125 25 5 किती होते, 125. इथे किती आले, 35 झाले. ठीक आहे, कॅन्सल आलं. तर हे द्यायचं 4 1 4 4 चोक 16. इथं काय 14 गुणिले 35 केला. 14 5 किती होते, 70. आजचे आले 7. 14 त्रिक 42 आणि 7 किती झाले, 49. उत्तर किती आला मग आपला, 490 आलं. उत्तर किती आलं आपलं, 490. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आपल्याला, एका वस्तूची किंमत 20% वाढली, त्यानंतर 20% कमी झाली, तर व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा झाला म्हणते. ठीक आहे, नफा किंवा तोटा. पहिले 100 रुपये होते म्हणते, 20% वाढले तर किती झाले, 120 झाले. मग काय म्हणते, याचे 20% कमी झाले म्हणते, किती झाले, 20वर 100मधून 20 मायनस केले तर किती झाले, 80%. याचे 80% काढून द्यायचं, 12 8 96. म्हणजे आपली रक्कम किती झाली, नंतर 96 झाली. पहिले किती होते आपली, 100 रुपये होती, नंतर किती झाली, 96 झालेली आहे. 96 झालेली आहे नंतर. तर मग किती टक्केचा घट झालेला आहे, 100 होते 96 झाली, किती टक्के घट झाला, 4%. मग आपलं उत्तर काय, 4% आपला घट झालेला आहे, तोटा झालेला आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते, विक्रीची किंमत नफ्याच्या 10 पट असल्यास नफ्याच्या शेकडा प्रमाण काय आहे म्हणते. आता हे काय म्हणते बघा, हा काय नफा आहे, हे काय आपली विक्री किंमत आहे. हे काय राहणार मग आपली खरेदी किंमत राहणार. आता काय म्हणजे विक्री किंमत नफ्याच्या 10 पट आहे, म्हणजे नफा जर 1 राहणार तर विक्री किंमत किती राहणार, मग आपली 10 राहणार. तर मग खरेदी किंमत काय राहणार, विक्री किंमत मायनस नफा, विक्री किंमत मायनस जेवढा आपला नफा झाला ते काय राहणार, आपली खरेदी किंमत. 10तून 1 गेलं तर किती राहिले, 9. हे काय आली मग आपली खरेदी किंमत. आपल्याला किती टक्के नफा झाला म्हणते, आपली खरेदी किंमत किती होती, 9. 9वर किती टक्के नफा झाला, 1% झाला. तर 100वर किती होणार, उद्याला काय आहे, 9वर 1% होणार, तर 100वर किती होणार. मग आपलं उत्तर काय, 100 छेद किती, 9% नफा झालेला आहे आपले. ठीक आहे, त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला, एका पॅसेंजर गाडीला वर्धा ते अकोला हे 240 किलोमीटर अंतर जाण्यासाठी जलद गाडीपेक्षा 2 तास अधिक लागतात. जर पॅसेंजर गाडीचा वेग जलद गाडीपेक्षा 20%
20% म्हणतो, गाडीपेक्षा 20 किलोमीटर तास कमी असेल तर दोन्ही गाडीचा सरासरी वेग किती आहे म्हणते. तर आता हे काय म्हणते, वर्धा ते अकोला, वर्धा ते अकोलापर्यंत आपली गाडी आहे आणि याच्यात किती किलोमीटर आहे, वर्धा ते अकोला 240 किलोमीटर आहे म्हणते. आणि त्या दोन गाडीच्या मध्ये वेग हे कितीचं अंतर आहे, त्या दोन गाडीमध्ये आता एक्स आहे आणि दुसरी वाय आहे, त्याच्यामध्ये कितीचं अंतर आहे म्हणते, 20चं अंतर आहे म्हणते. 20 किलोमीटरचं अंतर आहे. तर आपण ऑप्शनमध्ये पकडायचं आणि त्या दोन गाड्या जर गेला तर त्या गाड्यामध्ये किती घंट्याचं अंतर आहे म्हणते, 2 तासाचं अंतर आहे. त्या दोन गाड्यामध्ये कितीचं आहे, 2 तासाचं अंतर आहे. तर आता हे ऑप्शनवरून करायचं उत्तर राहते. म्हणजे काय राहते, 240 काय करायचं, 200 आता बघा 240 एक गाडी गेली म्हणते एक्स नंबर. आपण इथं ऑप्शनवरून पकडायचा. हे मायनस काय आलं पाहिजे म्हणते, दोघातला डिफरन्स किती तर 2 तास झाला पाहिजे. ते या पाहायचं आपण, दोघांचा डिफरन्स किती झाला, 2चा. आता बघा ऑप्शन घ्यायचे. आता पहिलं ऑप्शन घेऊ आपण 40 आणि 60. आता इथं घेऊ मोठी गाडी, हे 20 किलोमीटर आहे. आता दोघातले अंतर काय 20 किलोमीटर आहे. आता दोघांमध्ये अंतर काय 20 किलोमीटर आहे का, सर्व ऑप्शनमध्ये 20 किलोमीटर अंतर आहे. आता 40-60 घेऊन घ्यायचे. मला पहिले 40 घ्यायचे आणि 60 घ्यायचे. याच्यातनी 2 तासाचं अंतर येते का बघू. आता 0 कॅन्सल, 4 1 4, 4 6 24. ठीक आहे, 6 तास लागले इले 40 किलोमीटर. 0 कॅन्सल, 6 1 6, 6 4 24. इले 4 तास लागले. एकीले किती लागले, 6 तास लागले, एकीले 4 तास लागले. याच्यामध्ये 2 तासाचं अंतर आहे का आहे. तर उत्तर काय राहणार मग आपल्याला, पहिलंच राहणार. मग त्या गाडीची सरासरी वेग किती राहणार मग, 40 आणि 60 राहणार. ठीक आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जेवढापर्यंत शेअर करता येत असेल तेवढा आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना आपला व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे. ठीक, थँक्यू. आपल्या व्हिडिओ